खासदार साहेब, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण एक मोठी बातमी आपल्या हाती येते आणि ती बातमी आहे उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, किंबहुना शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। सुनेत्रा पवार या उद्या संध्याकाळी 5 वाजता महिला उपमुख्यमंत्री ठरतील आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या उद्या संध्याकाळी 5 वाजता घेतील। मला जायचं आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडे गेस्ट रूम न्यूज रूम मध्ये। निलेश, विजय, जसं की मी सांगत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुपारी जी बैठक विधिमंडळाची पार पडणार आहे त्याच्यामध्ये विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होईल आणि त्यानंतर सर्व आमदारांच्या सह्या ज्या आहेत त्या पत्रावर केल्या जातील आणि ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येईल। मुख्यमंत्र्यांचाच सगळा अंतिम निर्णय असतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनंतरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते सुनेत्रा पवार घेणार आहेत। त्या संदर्भातली जी तयारी आहे ती आता प्रशासनाकडून तत्काळ सुरू करण्यात येणार आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्यासाठीची तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुरू केल्याची देखील माहिती मिळते, कारण नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची मुंबईमध्ये बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये या संदर्भानं चर्चा झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांना कशा पद्धतीनं पत्र पाठवायचं, आमदारांना कशा पद्धतीनं मुंबईमध्ये बोलून त्यानंतरची सर्व जी प्रक्रिया आहे, टेक्निकल बाबी आहेत त्या कशा पद्धतीनं पूर्ण करायच्या याची चर्चा एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची देखील या संदर्भामध्ये त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना देखील उपमुख्यमंत्री पदासाठी आपण तयार असल्याची माहिती जी आहे ती संबंधित व्यक्तीला दिलेली आहे। डिझाईन बॉक्सचे प्रमुख त्या ठिकाणी होते, त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हा निरोप जो आहे तो मुंबईमध्ये पोहोचवण्यात आला आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगानं वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आज रात्रीच मुंबईमध्ये पोहोचतील। उद्या दुपारी साधारणपणे 2 वाजता विधिमंडळामध्ये मुंबईमध्ये सर्व आमदारांची बैठक पार पडेल आणि त्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवण्यात येईल आणि संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेतील। महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार उद्या विराजमान होताना आपल्याला दिसणार आहेत। निलेश, तो आपल्या सोबतच राहा आणि वेगवेगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून राहा, जेणेकरून या कार्यक्रमादरम्यान आपल्याला वेगवेगळ्या घडामोडींवर नजर ठेवता येईल। मला जायचंय